नमस्कार. आमच्या वसमतीतील प्रतिनिधी स्नेहल कांबळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की वसमत येथे आज रोजी महाविकास आघाडीच्या वतीने सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणावरून आसेगाव कॉर्नरवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून संविधानाचे वाचन करण्यात आलेले आहे। यावेळी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, पदाचे उमेदवार, सर्व पक्षाचे अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण आपल्या परिसरातील जाहिराती व बातम्यांसाठी आमच्या प्रतिनिधी स्नेहल कांबळे यांच्याशी संपर्क साधू शकता। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ही नम्र विनंती। श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, संविधान दिनानिमित्त जे बाबासाहेबांनी सर्वांसाठी जे केलं की महिलांना जे आरक्षण आहे, महिलांना म्हणजे प्रसूतीसाठी पण सुट्ट्या भेटतात, ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना पण सुट्ट्या जे टाकलेल्या आहेत ते संविधानामध्ये बाबासाहेबांमुळेच भेटलेले आहेत। महिलांना जे आरक्षण आहे, जे राजकारणात असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच भेटले। तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे। आणि आता दांडेवकर साहेबांनी सांगितलं की म्हणजे मतदार आणि नागरिक सुज्ञ आहे, तर हे संविधान टिकवण्यासाठी तेच खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात की म्हणजे सुशिक्षित लोकांना निवडून देऊन किंवा मग त्यांच्या हातात अधिकार देऊन। आणि मी फक्त एवढंच सांगते की आपण आता म्हणतो की कोणीच काही करत नाही किंवा यांनी काय केलं त्यांनी काय केलं, पण जे आपण ज्यांना निवडून देतो ना सर्व भारतीयांसाठी संविधान दिन हा अत्यंत अभिमानाचा दिवस आहे। 1949 मध्ये दिलेल्या या संविधानावर आजही देशातले लोक चालतात, विश्वास ठेवतात आणि या संविधानाच्या आधारावरच गरीब माणसाला मोठी शक्ती मिळालेली आहे। समता, बंधुता, सर्व क्षेत्रामध्ये सारखी वाढ केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे जनतेला मिळालेली आहे। आज मी सर्व जनतेला संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि हे संविधान टिकवण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे, पण मोठी जबाबदारी ही नागरिक आणि मतदारांची आहे। हे निश्चित या संविधानाला जपतील अशी अपेक्षा करतो। पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो।